एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर आता मी मेट्रो स्टेशनवरती उतरलेले आहे आणि मी चाललेले आहे कॉलेजला. तर मी कॉलेजला काल सुट्टी घेतली होती आणि आम्ही परवाच एक व्हिडिओ बनवला होता इंट्रोडक्शनचा. आणि त्याच्यानंतर म्हणजे अचानक माझा मोबाईलच खराब झाला आणि त्याच्यामुळे मी व्हिडिओ बनवू शकले नाही. तर आज कॉलेजचा फंक्शन आहे आणि हे बघा मी ब्लॅक कलरची साडी घातलेली आहे आणि छानपैकी असं कॉलेजचं फंक्शन होईल. आणि आज सकाळी पर्णा थोडी किरकिर करत होती की मम्मी मला स्कूलला नाही जायचं आहे, कारण की ती सकाळी 8:30ला घरातून बाहेर निघते आणि त्याच्यानंतर ती डे केअरमध्ये जाते. मग डे केअरमध्ये गेल्यानंतर कसं होतं, तर तिला म्हणजे काय झाले काय माहीत, तर मम्मी तुझ्यासोबत येणार, मी जाणार नाही अशी बोलत होती. पण आता ती जाईल आणि मी आज लवकर यायचा प्रयत्न करेन. तर आता आपण पुढच्या भागात भेटू. तर मी इथं मेट्रो स्टेशनवर आलेलं आहे. आता 5 मिनिटांनी ट्रेन आहे, तेव्हा बघूया. तर आता मेट्रो आलेली आहे. मी मेट्रोमध्ये बसेन आणि त्याच्यानंतर जाईन. ही वनाजला जाणारी मेट्रो आहे. तर मला मेट्रोनं प्रवास करायला खूप आवडतं आणि एकदम असं भारी वाटतं मेट्रोनं प्रवास करायला. तर ही पुणे मेट्रो आहे आणि मला ती खूपच आवडते. मला मेन फिरायला राहायला खूप आवडतं. तर इथं बघा मेट्रो स्टेशन आलेलं आहे जिथं मी उतरणार आहे. आणि आता इथं माझी मैत्रीण वाट बघत आहे, जिचं फोटोशूट करायचं मेट्रो स्टेशनवर. त्याच्यामुळे ती झाली 5 मिनटं येऊन बसलेली आहे. चला तर मग आता तिला भेटूया. आता मेट्रो थांबलेली आहे. आता मेट्रोचा दरवाजा उघडेल आणि त्याच्यानंतर आपण तिला भेटूया. तर आपण तिला आता थोड्या वेळातच बघूया. मी तुम्हाला तिला सगळी दाखवतो. तर बघा आता दरवाजा उघडलेला आहे. आता आपण बघूया तर ती कुठे दिसते बघूया. हां बघा ती इथे बसलेली आहे आणि आता आपण तिचं फोटोशूट करणार आहोत. तर तिच्याबरोबर हेच थोडं तिनं माझेसुद्धा फोटो काढले. मला म्हणली काढूया तुमचे पण फोटो, म्हणून तिनं थोडे माझेसुद्धा फोटो काढले. मला पण खूप आवडले इथं फोटो. खूप छान फोटो आलेले होते. त्याच्यानंतर आम्ही लिफ्टमधून खाली जाताना पण हे 2-3 फोटो काढलेत. तर ही माझी मैत्रीण रेवती, तिला खूप फोटोशूट करायला आवडतं. तर आता आम्ही पोचलेलो आहोत कॉलेजमध्ये. तर कॉलेजमध्ये संक्रांती, शुभ संक्रांती, तर संक्रांतीचा कार्यक्रम आहे. त्याच्यामुळे इथं संक्रांतीसाठी जे डेकोरेशन, मेहंदी, म्हणजे रांगोळी वगैरे सगळे काढलेलं आहे. मुलींनी आमच्या वर्गातल्या छान काढलेलं आहे. त्याच्यानंतर थोड्या वेळात कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी मैत्रिणींच्या बरोबर थोडं फोटोशूट केलं. तर ही आहे माझी मैत्रीण योगिता. त्याच्यानंतर मला एकटीचं पण फोटोशूट करायचं होतं. त्याच्यामुळं मी म्हटलं की योगिता तू पण माझे फोटो काढ. त्याच्यानंतर हे सगळे योगिताने फोटो काढलेले आहेत. आणि ही बघा, ही माझी मैत्रीण, ही सुद्धा रील स्टार आहे. तर हिचा पंजाबी लूक होता आणि माझा महाराष्ट्रीयन लूक होता. तर प्रत्येकजण एक म्हणजे प्रत्येक ग्रुपने लूक करून ते महाराष्ट्र, बिहार, पंजाब, राजस्थान अशा वेगवेगळ्या प्रदेशातलं, म्हणजे आपल्या ज्या देशात वेगवेगळ्या भागात जी संक्रांत असते तिचं हे केलेलं आहे, म्हणजे सादर केलं होतं. तर इथं बघा कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही थोडा डान्स करून घेतला, जो की कायम आमचा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही थोडं करतोच. तर हे बघा जे मधी कार्यक्रम झाला तर ते म्हणजे प्रायव्हसी म्हणा. तर अशामुळे मी तो कुठं डान्सचा व्हिडिओ म्हणजे टाकला नाही, जे फंक्शन मध्ये झालं. त्याच्यानंतर हा मी महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांती म्हणजे घराघरात गोडवा. महिला काळी साडी घालून हळदी कुंकवासाठी एकत्र येतात. तिळगुळ, भोगीचा भात, पुरणपोळी हे केवळ अन्न नाही, तर आपलं आपुलकीचं प्रतीक आहे.
सर्वेश्वराच्या प्रेमामुळे सुखी आहे मी सासरी. कमळाच्या फुलांचा हार लक्ष्मीच्या गळ्यात, कमळाच्या फुलांचा हार लक्ष्मीच्या गळ्यात, सुचित्रावांचं नाव येते सुहासिनीच्या मेळ्यात. हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला सगळ्याजणी आल्यानंतर पंकजरावांचे नाव घेते. त्यांनी घेतलेली साडी दिसते मला उठून. वेळेचे चक्र फिरते दिवस आणि रात्र, वेळेचे चक्र फिरते दिवस आणि रात्र, कधी कधी पूनम कधी दिवस, कधी कधी पूनम कधी दिवस. सागरावांचं नाव घेते आज हळदी कुंकाचा दिवस.